नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुप्रिया वाईट्स या यूट्यूब चॅनलमध्ये। श्रावण महिन्यातील सर्वात प्रभावी शिवव्रतांपैकी एक म्हणजे प्रदोष व्रत। आणि जर तुम्ही ह्या प्रदोषाला हे व्रत मनापासून केलं, प्रदोष काळात महादेवांची अशी पूजा केली आणि ही एक गोष्ट नक्की केली तर महादेवांची विशेष कृपा तुम्हाला मिळते। तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण होते। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत प्रदोष व्रत नेमकं कधी करायचं, कसं करायचं, उपवास कसा करायचा, महादेवांची पूजा कोणत्या पद्धतीने करायची आणि प्रदोष काळात कोणत्या गोष्टी विशेष मानल्या जातात। तर नमस्कार मंडळी, श्रावण महिना म्हणजे भगवान शिवांची भक्ती करण्याचा पवित्र काळ आणि याच पवित्र महिन्यात येणारं प्रदोष व्रत शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं। प्रदोष व्रत हे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षातील त्रयोदशीला केलं जातं। ज्या दिवशी त्रयोदशी तिथी प्रदोष काळात असते त्या दिवशी प्रदोष व्रत केलं जातं। म्हणूनच प्रदोष व्रतामध्ये फक्त उपवास करण्यापेक्षा प्रदोष काळातील शिवपूजेला विशेष महत्त्व दिलं जातं। प्रदोष म्हणजे काय तर सूर्यास्ताच्या आसपासचा काळ म्हणजे प्रदोष काळ। या काळात त्रयोदशी तिथी आणि प्रदोष काळ यांचा संयोग होतो, तो शिवपूजेसाठी विशेष शुभ मानला जातो। म्हणून या दिवशी संध्याकाळची पूजा चुकवू नये। तुम्हाला जर प्रदोष व्रत करायचे असेल तर त्याला पुढीलपैकी नियम आहेत। प्रदोष व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, त्यानंतर भगवान महादेवांसमोर हात जोडून संकल्प करावा, हे महादेवा, आज मी श्रद्धेने प्रदोष व्रत करत आहे। माझ्या मनातील चिंता दूर करून मला योग्य मार्ग दाखवा आणि माझी मनोकामना पूर्ण करा। तुमची जी काही मनोकामना असेल ती महादेवांपुढे मांडायची आहे। या दिवशी तुम्हाला निराहार उपवास करायचा आहे। तुम्ही जर प्रदोष काळात निराहार उपवास केला तर तुमची मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते। परंतु जर तुमची प्रकृती व्यवस्थित नसेल तर तुम्ही फलाहार करू शकता। आता पाहूया संध्याकाळची प्रदोष पूजा कशी करायची। तर संध्याकाळची प्रदोष पूजा ही करायच्या आधी तुम्हाला हातपाय धुवून किंवा शक्य असल्यास स्नान करून स्वच्छ वस्त्र, पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे। तुमच्या घरातील शिवपिंडीसमोर तुम्ही ही पूजा करू शकता किंवा शिवमंदिरात जाऊन देखील करू शकता। सर्वप्रथम शिवलिंगाला स्वच्छ जल अर्पण करायचं, त्यानंतर आपल्या परंपरेनुसार पंचामृताने म्हणजे दूध, दही, पाणी, तूप, मध यांचा पंचामृतचे अभिषेक करायचा। अभिषेक झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ जल अर्पण करायचं। त्यानंतर महादेवाला बेलपत्र, पांढरी फुलं, अक्षदा, चंदन आणि धूप दीप अर्पण करायचा आणि महादेवांबरोबरच नंदीचेही दर्शन आणि पूजा करायची। मंत्र जप कोणता करायचा तर पूजा करताना मन शांत ठेवून ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। तसेच आपल्या श्रद्धेनुसार महामृत्युंजय मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। त्यानंतर प्रदोष व्रताची कथा वाचावी किंवा ऐकावी। शेवटी महादेवांची आरती करून फळे किंवा सात्विक गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। आता यात अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नैवेद्य। तर नैवेद्य कशाचा दाखवायचा आहे? तुम्ही जी घरात गव्हाची चपाती बनवता त्या चपातीचे 4 किंवा 5 चपात्यांचा गूळ आणि साजूक तूप टाकून मलिदा करायचा आहे। या मलिदेचे 3 लाडू बनवायचे आहेत। एक लाडू हा घरातील शिवपिंडीसमोर म्हणजेच आपल्या शिवलिंगासमोर ठेवायचा आहे, दुसरा लाडू हा गाईला द्यायचा आहे आणि तिसरा लाडू हा नदीतील मासे किंवा मुंग्या यांना अर्पण करायचा आहे। जो तुम्ही शिवलिंगासमोर लाडू ठेवला आहे त्या लाडूवरच जर तुम्ही उपवास सोडला तर तुमची इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होते। महादेवाला आपल्या आयुष्यातील काय योग्य आहे हे कदाचित आपल्यापेक्षा अधिक माहीत असतं। म्हणून प्रदोषाच्या दिवशी श्रद्धा ठेवा, संयम ठेवा आणि मनातील इच्छा सांगून महादेवांवर विश्वास ठेवा। नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे, कारण भक्तांच्या श्रद्धेनुसार मनापासून केलेली प्रार्थना आणि भक्ती कधीच वाया जात नाही। तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली, आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। भेटू अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।